हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोळंबी। अगदी सी फूडमधला सर्वात आवडतीचा पदार्थ आहे कोळंबी। लहान असो मोठे असो सर्वांनाही व्यवस्थित खाता येते। यामध्ये अजिबात काटे वगैरे नसते, म्हणून लहान मुलांना देखील ते आवडीने खातात। आता कोळंबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मधला काळा धागा वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ, 1 चम्मच हळद आणि अर्धा लिंबू कट करून आपल्याला पिळून व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास ठेवून द्यायचा आहे। आता एक पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला फाईन चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित हलकासा आपल्याला परतायचा आहे, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही। एकदम कमी साहित्यामध्ये ही कोळंबी मसाला आपला बनून तयार होणार आहे। आता यामध्ये मी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे। मी एक अंदाजे अर्धी वाटी म्हणजे 1 मूठभर किसलेलं खोबरं इथं घेतलेलं आहे। मिरची घेताना इथे मी 2 लवंगा मिरच्या आणि 2 बेडगी मिरची घेतलेली आहेत, कारण त्याला रंग खूप छान येतो मसाल्याला, म्हणून मी घेतलेले आहे। आता त्यामध्येच मी 1 चम्मच खसखस ॲड करणार आहे। खसखस ॲड केल्यानंतर मी 1 टोमॅटो कट करून त्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे, खूप जास्तही नाही, जेणेकरून मसाला एकदम छान लाल रंग येईल। आता इथे मसाला आपला व्यवस्थित तयार आहे सगळा। कांदा टोमॅटो आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आता ते मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि याची छानशी प्युरी बनवून घेतलेली आहे। इथे प्युरीचा रंगच छान झालेला आहे। इथे पहा, आता एक त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेले आहे 2 चम्मच आणि त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकलेले, त्याचबरोबर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट देखील ॲड केलेली आहे। आता हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण प्युरी ॲड करूयात। आता प्युरी आपल्याला 2-3 मिनिट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे, जेणेकरून तिला व्यवस्थित तेल सुटेल। आता यामध्ये मी 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला ॲड करू शकता। इथे मी चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे, कारण आपण ऑलरेडी कोळंबीला मीठ ॲड केलं होतं। आता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण कोळंबी टाकून घेऊयात। 1 बाय 1 आपण सगळ्या ह्या ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून त्यांना सर्व कोळंबीला मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे। आता इथे सर्व आपण टाकले आहेत। आता मिक्स करून घेणार आहोत आपण। बघा किती छान दिसत आहे रंग। आता व्यवस्थित त्याला मिक्स करू। कोळंबी शिजायला खूप वेळ लागत नाही, एकदम 2-3 मिनिटांमध्ये शिजून होते। आता इथे मी थोडंसं पाणी टाकत आहे, खूप जास्त नाही। आता 5-10 मिनिटांनी याला व्यवस्थित उकळू घ्यायचं आहे। आता इथे आपली भाजी तयार आहे, मसाला कोळंबी मसाला। आता मी थोडीशी वर कोथिंबीर टाकली आहे। इथे व्यवस्थित कोळंबी देखील शिजली आहे। तिथे बघू शकता तुम्ही, वरून मी थोडीशी कसुरी मेथी ॲड केली आहे, त्याने चव आणखीन दुप्पट होते। एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी वेळेमध्ये बनवून आपली कोळंबी मसाला तयार होतो। अशाच सिंपल रेसिपीसाठी सोनाली सिंपल रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता परत थोडीशी कसुरी मेथी ॲड करणार आहे मी वरून। इथं पहा किती छान कलर आलेला आहे आणि चव त्याची अप्रतिम झाली होती। नारळामुळे जो त्याचा हलकासा गोड आणि हलकासा मिरचीना जो तिखटपणा होता ना, तो 1 नंबर लागत होता। तुम्ही नक्की ट्राय करा। झटपट होणारा कोळंबी मसाला एकदम चवीला छान आहे। बाय बाय।